एकदा मोठा दीर्घ श्वास घ्या, एक मोठा दीर्घ श्वास सोडा. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. दीर्घ म्हणजे मोठा श्वास घेणे, दीर्घ म्हणजे मोठा श्वास सोडणे. साधारण 4-5 सेकंद श्वास घेणे, 4-5 सेकंद श्वास सोडणे, याला दीर्घ म्हणायचं. जलद म्हणजे श्वासाची गती इतकी पाहिजे, 120च्या स्पीडने श्वास घेतला पाहिजे, 120च्या स्पीडने श्वास सोडला पाहिजे. पण BP, थायरॉइड, हार्टचे प्रॉब्लेम असेल त्यांना मध्ये जलद गतीने श्वसन करू नये. जलद गतीने श्वसन करू नये. ज्याला हार्टचा त्रास असेल, ज्याला BPचा त्रास असेल, हृदयाचा त्रास असेल, त्यांना मात्र जलद गतीने श्वसन करू नये. पण दीर्घ श्वसन मात्र प्रत्येक व्यक्ती करू शकतो. प्रत्येक व्यक्ती, BPवाला व्यक्ती दीर्घ श्वसन करू शकतो, हार्टवाला व्यक्ती दीर्घ श्वसन करू शकतो. जेवढं दीर्घ श्वसन तेवढं आपलं हार्ट जास्त मजबूत. जलश्वसन कशासाठी असतं? नासिका मार्ग शुद्ध करण्यासाठी असतं, श्वसन मार्ग शुद्ध करण्यासाठी असतं. म्हणून जलश्वसन हा वेगळा प्रकार आहे. पण दीर्घ श्वसन ही प्राणायामाची पूर्वस्थिती आहे.